उपस्थिती 3 बिनबाद 3 सुरेख फटका आणि हा चौकार. मात्र मिस फिल्डिंग झालेली आहे. जेल ड्रॉप झालेला आहे. किन ख्यालों में डूबे हैं नंदू भोईर. मैच में 9 धावा. सोप्पा जेल सोडला. पुढे सरसाद मारलेला आहे आणि यावेळी मात्र स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये सोपा झेल टिपतायत. संघाचे नेट्समन प्रतीक चौधरी. एक उत्कृष्ट फलंदाज जे के यांचं आगमन झालेलं आहे. पाहूया त्यांची कामगिरी कशी होते. अष्टपैलू खेळाडू जनार्दन जे के उर्फ जनार्दन कांबळे. जे के यांचं फलंदाजी तर आहेच नाव, त्या व्यतिरिक्त त्यांची गोलंदाजी पाहण्यासाठी कुठून कुठून लोक येतात आणि खरंच नावाजल्यासारखी त्यांची गोलंदाजी आहे. पाहूया जे के ऑन द स्ट्राईक. एक आगळी वेगळी शैली. एक धाव्यावर समाधान. धाव संख्या 11. Score on the board 11. 1 over down. स्वतः कर्णधार नंदू भोईर, नंदकुमार भोईर. दुसरं षटक आपलं वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं. त्याला तोंड देतील ते जेके. पाहूया नंदू सर आपली गोलंदाजी घेऊन. स्ट्राईक वरती आहे जेके. 11 रन ऑन द बोर्ड. सेकंड स्पेल बाय नंदू. एक षटक 5 मिनिटात पूर्ण करायचं आहे, बंधनकारक आहे. सुंदर असा फटका. 1 रन
पूर्ण झालेले आहेत. दुसऱ्या ओव्हरमधील पहिला चेंडू आणि 1 धाव पूर्ण. पाहूया सेकंड स्पेलमध्ये काय होत आहे. सुंदर असा फटका, 6 रन. पाटील उत्कृष्ट षटकार. संजय पाटील. नंदू भोईर या मैदानातले इतके बॉलर आहेत, त्यांना संजय कदमनी वाट दाखवलेली आहे. संजय कदम खूपच चांगला खेळत आहे. संजय कदम स्ट्राईक हँडला आहे, नॉन स्ट्राईक हँडला जनार्दन कांबळे आणि बॉलिंग हँडला आहे नंदू भोईर. मोहन हाईटच्या हँड मधून बॉलिंगला तयार. मोहन स्लो रनअप आणि अवांतर धावेचं भर. एम्पायरचा हात हवेमध्ये, एम्पायरनी हात हवेमध्ये केल्यामुळे धावामध्ये भर. टीमचा स्कोर झालेला आहे 19. आणि खूपच चांगला चेंडू, बॅट्समॅनला काही समजलं नाही. नंदू सबका बंधू नंदूने संजय कदमला नवीन बॅट्समॅन चाललेले आहेत. खूप मोठी शरीर यष्टीचे प्रशांत उर्फ बच्ची, वयोवर्ष 50, स्ट्राईक हँडला आहे आणि नॉन स्ट्राईक हँडला पण 50 वर्ष वयोगटातील शेंडीवाले बाबा जनार्दन कांबळे. 19. ज्यांना पण कॅश प्राइज लावायचे आहे, कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन पहिला पैसे जमा करायचे, नंतर आपण डिक्लेअर करू. सर्वांनी याची दक्षता घ्यायची. आपली टुर्नामेंट लाईव्ह आहे हे लक्षात ठेवा. आणि प्रशांत 1 धाव मिळवलेले, ढकलून काढलेला आहे चेंडू. धावा झालेल्या त्या 20. दुसरं षटक मार्गस्थ. कर्णधार नंदकुमार भोईर. यावेळी मात्र चेंडू हवेत आणि एक सोपा झेल पकडला जातोय. अशा प्रकारे नंदू यांनी जेके यांना परत पाठवलेलं आहे पॅव्हलियन मध्ये. नरेश सावंत चांगला झेल घेतला विकेट किपर. आणि नंदू पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. सुरेख चेंडू
पॅडवर आदळला. प्रसाद षटक संपलं. 21 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्येत त्या 21. नंदूने खूपच चांगलं षटक टाकलेलं आहे. खूपच चांगलं म्हणावं लागेल. जर षटक आवडलं असेल सर्वांना टाळ्या वाजवून नंदूचं स्वागत करायचंय. नंदू द मॅन फ्रॉम वायलीनगर. टोटल तिसरा ओव्हर टाकायला तयार आहे ते विवेक करोटिया मोन हाईटच्या एंड वरून. कुठल्याही प्लेयरनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये विचारू नये ही विनंती आहे. जे स्कोरर आहेत ते आपला भूमिका खूप चोख बजावतात आहे. कोणीही प्रश्न मांडू नये. नंदू भोई तुम्ही कॅप्टनशिप करायची आहे लक्षात ठेवा. विवेक करोटिया 10-12 पावलांचा रनअप. मोहन हाईटच्या एंड मधून सामोरे आहे प्रसाद मॅन फ्रॉम आंबिली. हे बघा आपल्या स्पर्धेमध्ये आंबिली मधून पण काही प्लेयर्स ऍड झालेले आहेत लक्षात ठेवा. हा प्रसाद शिंदे. विवेक करोटिया 10-12 पावलांचा रनअप. बॉलिंग एंडमधून बॉलिंग टाकण्यासाठी तयार. प्रसाद बॉल काही समजला नाही तशीच धार पाण्यासारखी 4 इंची लाईन. विवेक करोटिया जुना चावल. खूपच चांगला चेंडू निर्धाव चेंडू. स्कोर स्थिर. दुसरा चेंडू टाकण्यात तयार आणि प्रसादने हवेमध्ये उचलले बघून नो मॅन्स लँड मध्ये बॉल मागे आहे. संतोष बघायचंय. खूपच चांगली फिल्डिंग कीपरच्या हातामध्ये. बच्ची प्रशांत बॉल चेक करताना. बच्ची वर्सेस बाला आहे. स्कोर 1 धाव संख्या काय रोखू शकले नाही. वाढता स्कोर झालेला आहे 22. विवेक करोतिया आणि नंदू भोईर यांच्याकडून पुन्हा एकदा एक झेल सुटलेला आहे कर्णधार आणि 2 धावा मात्र मिळालेले आहेत. 24 मंगेश सहस्रबुद्धे एक तडाखेबंद फलंदाज. 40+ झालेला नाही अजून तो. लवकरात लवकर चालू करायचंय बघा. आधी मॅचला उशीर झालेला आहे. नंदू भोईर दक्षता घ्या. आणि निर्धाव चेंडू खूपच चांगला चेंडू. यष्टी रक्षकाच्या सरळ हातामध्ये निर्धाव चेंडू. स्कोर स्थिर. विवेक करोटिया खूपच चांगलं षटक म्हणता येईल. टीमचा स्कोर स्थिर 22-24. सॉरी दुसरा चेंडू टाकायचा तयार आणि बच्चीला काही समजला नाही आणि हा पण सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. दोन्ही सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेले विवेक करोटिया. खूपच चांगली बॉलिंग. खूपच चांगली म्हणता येईल या वयामध्ये एवढी चांगली धार. सर तुम्हाला काय वाटतं? 50+ मध्ये अशी धार येते आणि यावेळी मात्र उंचावर गेलेला चेंडू आहे. बघूया संजू चेंडू खाली आहे आणि सुंदर झेल पकडलेला आहे.
नवीन बॅट्समॅन सचिन तिवारी, सीझनचे प्लेयर, या मैदानाचे मॉर्निंग क्लबचे मेंबर सचिन तिवारी खूपच चांगला गेम खेळतात, सरळ खेळतात. नंदू भोईर आणि हे एकत्रच खेळतात. नंदू भोईर यांना माहिती आहे की हा बॅट्समॅन जो आहे ह्याचा प्लेयर कसा लावायचा आहे, बॉलिंग कशी टाकायची आहे, हे नंदू भोईर कप्तान यांना सरळ चोखपणे माहिती आहे. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण लावायला तयार नंदू भोईर. आता चौथा ओव्हर घेऊन येते कोण बघूया. अरुण, मॅन फ्रॉम चिकनगर अरुण. दोन्ही आर्म बॉल, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक दोन्ही टाकणारे अरुण खूपच चांगले बॉलर आहेत. टीमचा स्कोर चौथा ओव्हरचे तिसऱ्या ओव्हरची समाप्तीनंतर स्कोर 24. 4 विकेटचं नुकसान झालेलं आहे. 24 धावसंख्या झालेली आहे. चौथा ओव्हर टाकायला तयार आहेत अरुण. बघूया अरुण स्ट्राईकला आहेत. प्रसाद नॉन स्ट्राईकला सचिन तिवारी. आणि खूपच चांगला चेंडू अरुणचा, आम्ही जसं बोललेलो. आणि यष्टी रक्षक पण खूपच चांगले नरेश सावंत. निर्धाव चेंडू. स्कोर स्थिर 24. पहिला चेंडू टाकलेला काही बॅट्समॅनला बिलकुल समजला नाही. दुसरा चेंडू टाकायला तयार अरुण. आणि काही स्कारपेटच्या दिशेने खेळायला. बघूया किती धाव घेतात. एक धाव काय रोखू शकले नाही. 1 धाव आणि समाधान मानावं लागेल बॅट्समॅनला प्रसाद यांना. टीमच्या धावसंख्येमध्ये 25 धावसंख्या झालेली आहे. चौथा ओव्हर मार्गस्थ आहे. यावेळी मात्र सुरेख फटका आणि एकच धाव. अरुण पुढचा चेंडू तिवारीसाठी. आणि एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावासाठी धावलेत आणि 2 धावा पूर्ण केलेले आहेत. धावसंख्येने पोहोचलेले 28. प्रसाद शिंदे, मॅन फ्रॉम आंबिवली. सुरेख चेंडू. अरुण टू प्रसाद शिंदे. हलकासा टोलवलेला आहे आणि मला वाटतंय 2 धावांचा प्रयत्न करतील आणि 2 धावा घेतीलच. आनंदकुमार भोईर कर्णधार थोडेसे आज सुस्तावलेले आहेत. डीजे आणि आता येत आहेत ते 50+ नारायण गायकर. काल सुरेख गोलंदाजी प्रदर्शन केलं होतं नारायण गायकर यांनी.
सर्व गोलंदाज मार खात होते, परंतु एकटे नारायण गायकर मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती काल. म्हटल्याप्रमाणे नारायण गायकर कालच्या सुरेख गोलंदाजी प्रदर्शन काल दाखवलं होतं. आता हे टिचून मारा करतायत. बघूया, सचिन तिवारी आता स्ट्राईक वर आहे. तीन चेंडू 2 धावा दिले आतापर्यंत. यावेळी आणि कॅच वाहिले साहेब, 1 नंबर कॅच जागा. आज पहिला दिवस आहे खेळायचा. त्यांनी बॉल अशा तरीकेने झेल केलेला आहे, खूपच धाव संख्या 34. सुंदर असा फटका. या फटक्यातून 1 धाव पूर्ण. दुसरी धाव करायचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केलेली आहे. या दुसऱ्या धावेनंतर स्कोर ऑन द बोर्ड. स्कोर ऑन द बोर्ड 36. सुंदर असा फटका आणि सुंदर अशी झेल. नंदू भोयर यांची सुंदर अशी झेल पाहताना पाच ओव्हर समाप्त झालेले आहेत आणि या समाप्तीनंतर स्कोर ऑन द बोर्ड आहे. (36) 36 रन झालेले आहेत. जिंकण्यासाठी 37 रन. नारायण गायकरांची उत्कृष्ट ओव्हर. रन पण दे, विकेट पण दे आणि 6 बॉल काउंट कर. 6 कसं होणार आहे?
फिल्डिंगसाठी सज्ज झालेले आहेत कल्याण फायटर्स. नरेश सावंत, नारायण गायकर, सलामीची जोडी मैदानात. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कल्याण लायन्स क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला क्षेत्र सेकंड इनिंग आणि कल्याण फायटर्सचे क्षेत्ररक्षण लावावे ही विनंती. पाचवं षटक, 4 षटक, पाचवं टाकलं असेल तर तो ओपनिंगला जाऊ शकतो, बॅटिंग जाऊ शकतो. हा रूल आहे, सगळ्यांना माहिती पाहिजे. पाचवं षटक टाकलं असेल 4 षटकानंतर तर तो जाऊ शकतो फलंदाजीसाठी. हा नियम सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. 4 षटकानंतर 5वं षटक टाकले असताना तो फलंदाजीसाठी जाऊ शकतो. हा नियम सर्व कर्णधारांनी समजून घ्यायचा आहे. कल्याण फायटर्सला विनंती आहे आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यावे जेणेकरून ही मॅच कंटिन्यू चालू राहील. कर्णधार प्रदीप राठोड त्वरित सामना सुरू करायचा 1 मिनिटाच्या आत, अन्यथा पेनल्टी देण्यात येईल. चला हा सामना 25 मिनिटात संपला पाहिजे. कर्णधार प्रदीप राठोड दक्षता घ्यायचे. यानंतरचा सामना आहे मदन कतोरे विरुद्ध फर्स्ट विनर कल्पेश घरत. नाही रे लुजर, मेरी बात लुजर मॅच होणार नाही. लुजर आहे. हो सर, नाही मॅच नाही होणार. अरे तू सोच, अगर ये हमसे खेलेगा वो हारता तो सीधा बाहर है, समझा क्या? हाँ, नहीं तो मैच नहीं होएगा, दिन कम पड़ेगा. हाँ करो. हाँ कौन? हाँ तो तुम्हारा हमारा कौन कैप्टन तुम्हारा टॉस साठी. चला पहिला चेंडू निर्धाव. सचिन तिवारी, नरेश सावंत बॅटिंगसाठी आहेत. नॉन स्ट्राईकला नारायण गायकर. आणि उंचावर मारलेलं आहे, नो मॅन्स लँड असं वाटतं, परंतु एक संधी गमावलेली आहे. एक चांगली संधी होती झेल घेण्याची. नेट मध्ये कोण खेळाडू खेळत असतील कृपया बंद करायचे आहे. नेट मध्ये
कुठला संदीप हारलेला संदीप हारला होता. संदीप आणि यांचा कोण कर्णधार संदीप घोराट आणि कर्णधार मदन कथोरे नाणेफेकीसाठी यायचे पुढचा संघ पुढच्या मॅच साठी. संदीप घोराट आणि मदन कथोरे नाणेफेकीसाठी यायचे पुढचा सामना. दोन धावा. पुन्हा एक धाव संख्या झालेली आहे ती 3. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. आणि मदन कथोरे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. पहिली ओव्हर संपून 3 रन झालेले आहेत. खरंच संजय तिवारी यांचं खूप अभिनंदन. त्यांनी चांगली गोलंदाजी करून 3 रन दिलेले आहेत. पाहूया सेकंड स्पेलमध्ये ऑन ॲक्शन सुनील लोहार ऑन सेकंड स्पेलमध्ये ऑन ॲक्शन. या दुसऱ्या ओव्हरमध्ये सुनील काय करतात आपण पाहून घेऊया. कारण संजय तिवारींनी चांगली कामगिरी केली आणि 3 रन रोखले, 3 रन दिले आहेत. या पुढील होणारा सामना संदीप घोराट आणि मदन कथोरे नाणेफेकीसाठी आलेत. मी विशाल गायकर यांना विनंती करेन नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. संघातील संदीप घोराट आपण कुठे असाल? जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आणि धाव फलकावर 5 धावा लागलेले आहेत. 22 बॉल 32 रन जिंकण्यासाठी. सुंदर असा फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. या क्षेत्ररक्षणानंतर 1 रन पूर्ण कंप्लीट केलेत आणि संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ आणि धावसंख्या झालेली आहे 6. दुसऱ्या ओव्हरमधील हा सुंदर असा चेंडू आणि विकेट किपरने आपलं काम बजावलेलं आहे. दुसऱ्या ओव्हरमधील 4 बॉल संपलेले आहेत. 4 बॉल झाल्यानंतर स्कोर ऑन द बोर्ड ऑन 6. 5वा चेंडू घेऊन चांगला चेंडू निर्धाव आणि खरंच जे के सरांचं अभिनंदन. खूप चांगलं क्षेत्ररक्षण करत आहेत. सेकंड ओव्हरमध्ये हा शेवटचा चेंडू घेऊन येत. सुंदर असा फटका आणि गचाळ असा क्षेत्ररक्षण. झेल ड्रॉप झालेला आहे त्यांच्या हातातून. 2 रन
कंप्लीट केलेत. या 2 रन कंप्लीट केल्यानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे संघाची एका वेगळ्या जादूगाराची गोलंदाजी पाहायला मिळणार आहे. सुमित तन्वार. संघाचं तिसरं षटक. जयंत आता पिटी. ना, सुमित आपल्या संघासाठी काय कामगिरी करतील आपण आता पाहणारच आहोत. चेंडू जमिनीला पहिल्यांदा स्पर्श केला जातो, नंतर मग आणि पहिला चेंडूवर खाल्लेला आहे तो षटकार. षटकाराने स्वागत केलंय सुमित यांचं. 14 धावा जिंकण्यासाठी फक्त 37 धावांचं आव्हान आहे. आणि मला वायले सरांची फलंदाजी पाहण्यासाठी हे इच्छा आहे, प्रेक्षकांची इच्छा आहे आणि वायले सर उत्तरतील. दुसरा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये पण एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीत. स्कोर ऑन द बोर्ड 15. जिंकण्यासाठी 37 धावांचं आव्हान. तिसरे षटक जारी. सोळा बॉल 22 रन जिंकण्यासाठी. आणि हा रनआउट झालेले आहेत. एक स्ट्राईकला पाहणार आहोत. दिनेश बॉलिंग मार्कवरती. सुमित आपली जादू बिखेरताना त्यांच्या ओव्हरमध्ये पालवेसर लेग स्लिप क्लोज मध्ये जा. पालवेसर लेग स्लिप क्लोज मध्ये जा. अजून थोडं. ओके, थँक्यू. पालवेसर लेग स्लिप. सुमित पुन्हा एकदा थोडं आतमध्ये जा. तुम्हाला पुन्हा एकदा वॉर्निंग देण्यात येते. सुमित यांच्या तिसरी ओव्हर आणि 3 बॉल झालेले आहेत. चौथा षटक घेऊन आलेत. पाहूया. हो, सुंदर असा फटका आणि या फटक्यामध्ये 1 रन पूर्ण केलेले आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे
16 ऑन द बोर्ड. स्कोर अजूनही 21 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. हो ना करता करता 2 धावा मात्र चोरलेले आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या संघाची झालेली आहे 18. तिसरे षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सुमित आपली जादू बिखेरताना. सुंदर असा फटका. पाहूया या फटक्यामध्ये 2 रन पूर्ण झालेले आहेत. तिसऱ्या धावेची तयारी आहे का? आणि हा रन आउट. तिसऱ्या रनाचा प्रयत्न केला होता दिनेश यांनी, परंतु ऑन बोर्ड. आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 12 बॉल 19 रन जिंकण्यासाठी 12 बॉल 19 रन. 19 नाही, कमी झाला ना. 18 पाहिजे. ओके. 12 बॉल 18 रन जिंकण्यासाठी चुकीची दुरुस्ती. बॉलरचं नाव बारा बॉल 18 रन जिंकण्यासाठी याची नोंद घ्यावी. आणि बॉलिंग स्पेलला आहेत झेके. एटीन 12 बॉल 18 रन पाहिजेत. 19 रन हो चुके आणि हैं. एक शॉट निघाला. 37 टू विन है. जेके ऑन बॉलिंग मार्क. आणि पहिला चेंडू बॅट हवेमध्ये. जे के प्रयत्न करत असतात की गुगली टाकावं आणि या गुगलीमध्ये समोरचा जो बॅट्समन हा बीटच होतो, 100% बीट होतो. जे के यांचं वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी 4थं षटक सुरू आहे. पाहूया सेकंड स्पेलमध्ये सुंदर असा बॉल बीट झालेत बॅट्समन. 1 बाईज आणि स्कोर ॲडेड बाय. संघाची धावसंख्या झालेली आहे 20. हॅलो. सुंदर असा झेल. आपण हा कधी हा असा जो झेल होतो आपण हा लाईव्ह टीव्हीवर बघतो आपण सीझन मॅचेसमध्ये. आणि ह्या टेनिस मध्ये असा झेल कोणाकडूनही अपेक्षित नाही,
पण आपले बघा आंबिवलीचे प्लेयर यांनी खूपच चांगला झेल टिपलेला आहे. ज्यांना ज्यांना झेल आवडला असेल त्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचंय. खूपच चांगला झेल घेतलेला आहे. यांनी कॅच ऑफ द मॅच ही म्हणता येईल. खूपच चांगली क्षेत्ररक्षण आणि टीमची धावसंख्या स्थिर आहे. 20 धावसंख्या. जेकेचा दुसरा चेंडू टाकायला तयार जेके आणि परत त्यांच्याकडेच बॉल आणि संजूने एक धाव चोरून काढलेली आहे. पण एक धाव काय रोखू शकले नाही. टीमची धावसंख्यामध्ये थोडासा भर, एक धावाचा भर. टीमची धावसंख्या झालेली आहे 21. अजूनही शेष 8 बॉल 16 धावसंख्येची आवश्यकता. समोर आहे अरुण, काही सांगता येत नाही. अरुण पण खूपच चांगले फलंदाज आहे जसं मी सांगितलेलं तुम्हाला. आणि त्या सांगितल्याप्रमाणे त्यांची हिम्मत बघा. 6 मारून त्यांनी टीमचा स्कोर आणि संघाचं मनोबल वाढवलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 27 धावसंख्या. अजून 7 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. जेके पुढील चेंडू टाकायला तयार. थोडं धीमा सरणार आहे, बघूया आता. आणि अरुणला हा बॉल काही समजला नाही. पण विकेट किपर दक्ष नो बॉलचा इशारा, फ्री हिट. नो बॉलचा इशारा दिलेला आहे पंचांनी थ्रो बॉल मध्ये. थ्रो बॉल. महेश नो बॉल, थ्रो बॉल. महेश निकम. थर्ड अंपायर. एम्पायरची वाद नाही करायचा आहे. एम्पायरची वाद बिलकुल करायचा नाहीये. एम्पायरची जो डिसिजन दिलेला आहे, फ्री हिटचा डिसिजन दिलेला आहे एम्पायरनी. 28 धावसंख्या झालेली आहे. काही चेंडू शिल्लक. 9 धावसंख्याची गरज. नंदू भोईर जेके आणि अरुण समोर होते. कार्पेटच्या दिशेने खेळायला आहे. समोर आहे लोहार. बघूया काय करतात. खूप मोठी शरीर एसटी यांची, पण 2 धाव काय रोखू शकले नाही. टीमची धावसंख्या वाढती धावसंख्या झालेली आहे 30 धावसंख्या. 30 जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 7 धावाची गरज आहे. पंच 1 मिनिटासाठी करा. थोडस ड्रिंक्स द्यायचंय, पाणी प्यायचं 1 मिनिटासाठी. पाणी पेरूच्या झाडाजवळ ठेवलेलं आहे. मॅच कोणी थांबवू नये प्लीज. आधीच आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. जे काही कानमंत्र द्यायचे ते मेसेज करून द्या तुम्ही. आता कर्णधार प्रदीप राठोड. शेवटचे षटक. 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज जिंकण्यासाठी. चेसिंग कंपल्सरी आहे. एक धाव. चेसिंग कंपल्सरी आहे. 5 चेंडू 6 धावा. खूपच अटीतटीचा सामना. स्वतः कप्तान बॉलिंग एंडला तयार. छोटासा रनअप आहे. सामोरे आहे अरुण. बघूया काय करतात. आणि अरुणने बॉल हवेमध्ये आसमानी टोला जेके बॉलच्या खाली. आणि धाव बाद. खूपच चांगला बॅट्समॅन धाव बाद केलेला आहे अरुण हे धाव बाद झालेले आहेत. एकच धाव मिळेल. टीमची धावसंख्या झालेली आहे
4 बॉल 5 ची आवश्यकता आहे. टीमची टोटल धावसंख्या झालेली आहे दादा 32. खूपच चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. आधी कप्तान अजून बॉलिंग एंडवर तयार, हौसले बुलंद. झेल सुटला पण फलंदाज मात्र बाद रनआउट होऊन परततोय आणि जागा घेण्यासाठी जाते तो बाळा विवेक करोतिया. ध्यान में रखना, लूजर्स जीतने से डरते नहीं है और जो डर गया वो मर गया. चार चेंडू शिल्लक. बॉलिंग एंड वरती प्रदीप राठोड. छोटासा रनअप आहे. स्ट्राइक एंडला आहे विवेक करोटिया आणि नॉन स्ट्राईकला संजू. बघूया काय करतात आणि बघूया बॉल हवेमध्ये आणि डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळेल. 1 धावनी वाढती धावसंख्या झालेली आहे 33. अजूनही 3 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. बॉल द्यायचा आहे, जुना बॉल द्यायचा आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. 3 चेंडू मध्ये 4 धावसंख्येची गरज आहे. सामोरे आहे संजू, नॉन स्ट्राईक एंड आहे विवेक आणि बॉलिंग एंडला स्वतः करणार प्रदीप राठोड. बघूया प्रदीप काय करतात. खूपच अटीतटीचा सामना. चला लवकरात लवकर चालू करायचे, मॅचला उशीर होत आहे. आपल्याला फायनल खेळवायची आज. प्रदीप राठोड दोन चेंडू 3 धावा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण प्रसाद शिंदे आणि विवेक करोतिया बाळा यांनी सुरेख फटका आणि तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्यापासून मात्र रोखू शकले नाहीत. सुरेख फटका बाळा आणि 1 चेंडू मध्ये 1 धाव. खूपच अटीतटीचा सामना. प्रशांत सगळीकडे टेन्शन. वेळ घालू नका, मॅच आहे तशी खेळायची आहे. खूपच वेळ झालेला या दोन्ही संघांनी खूप वेळ घेतलेला. ऑलरेडी 45 मिनिटं घेतलेले आहेत या मॅच साठी दोन्ही संघांनी. अजून झालेले आहेत. आपण 30 मिनिटाचा वेळ दिलेला. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू मध्ये 1 धाव. स्ट्राईकला आहे विवेक करोटिया, नॉन स्ट्राईकला आहे संजू. लक्षात घ्यायचंय, कॅप्टन यांनी लक्षात घ्यायचंय, कीपरनी बॉल गॅदर केला तर डेड बॉल आहे, पडू शकत नाही, याची नोंद घ्यायची दोन्ही संघाने. आणि कव्हरच्या दिशेने मध्ये मारलेला आहे विवेक करोटिया आणि षटकार. खूपच चांगला स्ट्रोक विवेक करोटिया, खूपच चांगला स्ट्रोक. नंदू भोईर आणि सुनील वायले सरांची ती कॅच ती खूपच फायदेशीर ठरलेली आहे नंदू भोईर यांच्या संघांना. खूप खूप अभिनंदन आणि हारलेल्या संघांचा बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. या सामना आहे मदन कथोरे वर्सेस संदीप गोरड. संदीप गोरड यांनी टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. मॅच विनर यांचं अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. आणि जे लॉस झाले त्यांचा बॅड लक. पुढचे दोनही संघ मैदानावरती सज्ज व्हा.